ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे, ज्या ठिकाणी भगवंतांचे भक्त प्रकट होतात. अशी भारतभूमी फार पवित्र आहे. आणि या भारतभूमीमध्ये प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलेला आहे तो पण फार महान आहे. बऱ्याच वेळेला मी सांगतो की जरी शास्त्रामध्ये स्वर्ग नरक या संकल्पना असल्या तरी भारतामध्ये प्रकट होऊन एखादा व्यक्ती नरकगामी झाला असं म्हणणं फार कठीण आहे. कारण इथली भूमी आणि इथली संस्कृती अशी आहे की इथे भगवंतांचा क्षणाक्षणाला अनुभव येतो या भारतभूमीमध्ये. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा ऊर्ध्वगामी होतो, वरच्या दिशेने प्रयाण करतो. आणि म्हणून भारतामध्ये जन्माला येणं फार सौभाग्याची गोष्ट आहे. इतर ठिकाणी जन्माला येणं आणि भारतामध्ये फार फरक आहे. आणि भारतामध्ये प्रकट होऊन त्यातल्या त्यात एखाद्या असं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या शेजारी, आणि तुमचं नावसुद्धा काय भगवंताच्या नावावरून, राम, कृष्ण, पांडुरंग, विठ्ठल, पंढरीनाथ. जर कदाचित आपण अमेरिकेमध्ये जन्माला आलो असतो तर आपलं नाव कोणी पंढरीनाथ ठेवलं असतं का? पंढरीनाथ नाव कोणी ठेवलं नसतं. म्हणून म्हटलं की इथे तुम्ही काही जरी नाही केलं तरीसुद्धा ऊर्ध्वगामी होण्याची दाट शक्यता आहे. कितीही वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती असेल तरीसुद्धा तो कधीच नरकगामी होणार नाही. हे या भारतभूमीचं वैशिष्ट्य आहे. इथे एखाद्याने ठरवलं, कानामध्ये बोळे घातले असे आणि म्हणले की मला तर काय ऐकायचं नाही, देवाचं नाव ऐकायचं नाही, चांगलं काय ऐकायचं नाही, असं कानात बोळे जरी घातले तरीसुद्धा त्याला ऐकायला जाणार काही ना काय ऐकायला जाणार. कारण इथलं वातावरणच असं आहे. म्हणून म्हटलं की भारतभूमी ते मनुष्य जन्म हैल यार, जन्म सार्थक करी कर परोपकार. भारतामध्ये एखाद्याचा जन्म झालेला आहे तर त्याने स्वतःचं तर कल्याण करून घेतलंच पाहिजे, परंतु जगावर परोपकार करण्यासाठी भारतामध्ये जन्म होतो. इतरांचं कल्याण करण्यासाठी भारतामध्ये जन्म होतो. स्वतःचं तरी कल्याण कसं होतं आधी पाहूया. असं जेव्हा एखादा व्यक्ती देहत्याग करतो तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी तर याच्यासाठी सर्व उठाठेव केला जातो. गरुड पुराण नावाचं एक शास्त्र आहे. त्या गरुड पुराणाच्या अंतर्गत हा सर्व विधी दिलेला आहे की आपण काय करायला हवं, एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर काय विधी करायला हवा, याचं थोडक्यात वर्णन मी करणार आहे. तसं आपण भगवद्गीता जर उघडली तर भगवद्गीतेची सुरुवातच अशी होते की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मी शरीर नसून आत्मा आहे. आपण सगळे आत्मे आहोत, आत्मा कधीही मरत नाही. ज्या वेळेला एखादा व्यक्ती देह सोडतो त्यावेळेला त्याचं जे आपण म्हणतो प्राण गेला किंवा जीव गेला म्हणतो, त्याचा जो प्राण आहे तो प्राण म्हणजेच आत्मा. आणि तो आत्मा जेव्हा निघून जातो त्या आत्म्याला काही मरण आहे का हो? आत्मा कधी मरत नाही. मरतं ते आपलं शरीर मरतं. हे जे शरीर आहे हे शरीर 5 तत्वापासून बनलेलं आहे: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि हे शरीर जेव्हा जाळलं जातं तेव्हा ते नष्ट होतं. या शरीरामध्ये माती हा घटक जास्त आहे आपल्या, म्हणून त्याला पुन्हा मातीमध्ये विलीन व्हावं लागतं. मातीचा पुतळा आहे, मातीमध्ये जावं लागतं. म्हणून आपण त्याला ते जमिनीमध्ये जी जेव्हा शरीर जळतं त्याची राख होते आणि ती जमिनीमध्येच मिक्स होते. आणि म्हणून पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती जातो आपल्याला दुःख होतं. दुःख या गोष्टीचं होतं की आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचा प्राण निघून गेला. तो प्राण म्हणजे कोण आहे? तो आत्मा आहे. मग तो आत्मा कोण आहे याचं सविस्तर विश्लेषण भगवंतानी गीतेमध्ये केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की आत्मा म्हणजे काय नेमकं आणि आत्मा कसा असतो. तर बघा, एखादा व्यक्ती जर आपल्या डोळ्यात एकच जर देह सोडला एखाद्या व्यक्तीने, आत्मा दिसतो का हो? कोणी पाहिला आहे आत्मा? तुमच्यापैकी कोणी पाहिला आहे का आत्मा? हात वरती करा. पाठीमागं आत्मा कधी आवाज येतोय का माझा पाठीमागं व्यवस्थित? तर आत्मा जो आहे, आत्मा दिसत तर नाही पण आहे की. तुम्ही म्हणणार की दिसत नाही त्या गोष्टीवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा महाराज? आत्मा दिसत नाही, तुम्ही म्हणता आत्मा आहे, मान्य करा. माझा प्रश्न आहे, आपल्याला हवा दिसते का हो? हवा दिसते का? हवा नाही दिसत आहे, परंतु हवेला जाणवू शकतो ना आपण. आपल्याला जाणवतंय ही हवा आहे म्हणून, बरोबर आहे का?
ही वायर गेलेली आहे इथून, याच्यामध्ये करंट आहे. करंट आहे की नाही? करंट दिसतो का? डोळ्याला दिसत नाही, पण तो आवाजाच्या माध्यमातून, लाईटच्या माध्यमातून जाणवतो. तसं आत्मा हा दिसत नाही, परंतु आत्म्याचं अस्तित्व मात्र आहे. आत्मा हा किती आहे? केशाग्र शतभागश. एक डोक्याचा केस घ्यायचा, त्या केसाचा टोक घ्यायचा, त्या टोकाचे 100 भाग करायचे. केसाच्या टोकाचे 100 भाग करायचे. त्यातला पुन्हा एक भाग घ्यायचा, 100मधला एक घ्यायचा, त्याचे पुन्हा 100 करायचे त्या टोकाचे. एवढा सूक्ष्म आत्मा आहे. म्हणजे तो दुर्बिणीतनं पाहिला तरी दिसणार नाही, पण आत्मा आहे. त्याचा अनुभव आम्ही करू शकतो. आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याचा अनुभव आम्ही करू शकतो. आणि असा हा आत्मा म्हणजे आपण आहोत प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आत्मा कुठं आहे? अर्जुनाने विचारलं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे आणि तिथंच आत्मा पण आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे. आत्म्याचंच ठिकाण जर तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही म्हणाल मग मुंगीच्या हृदयामध्ये आत्मा आहे का हो? असाही प्रश्न पडू शकतो. मुंगीच्या काय तुमचं काय म्हणणं आहे? असायला पाहिजे की नाही? मुंगीच्या हृदयामध्ये पण आत्मा आहे. मुंगी छोटी आहे, पण आत्मा तर अजून छोटा आहे ना. तर त्या मुंगीच्या, हत्तीच्या हृदयामध्ये सुद्धा आत्मा आहे. प्रत्येक जे सजीव, झाडामध्ये आहे का आत्मा? आहे, झाडामध्ये आहे, कारण सजीव आहे ना झाड. 100 वर्षापूर्वी शोध लागला हा, की झाडामध्ये सुद्धा आत्मा आहे. हालचाल हे सजीवाचं लक्षण आहे. म्हणजे झाडात आत्मा आहे. 84 लाख योनी आहेत मंडळीनो, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आत्मा आहे. आणि ज्या वेळेला त्याचं कर्मानुसार वेळ संपते त्या व्यक्तीची, त्यावेळेला तो आत्मा तिथून निघून जातो. मग कुठे जातो? भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, नैनम छिन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. या आत्म्याला तुम्ही कापू शकत नाही चाकूनी, असं दिसतच नाही तर कापणार काय? या आत्म्याला वाऱ्याद्वारे सुकवू शकत नाही. या आत्म्याला तुम्ही जाळू शकत नाही. या आत्म्याला तुम्ही पाण्यामध्ये भिजवू पण शकत नाही. म्हणून आत्मा जो आहे हा शाश्वत असतो. एखादा व्यक्ती देह सोडल्यानंतर त्याचा आत्मा निघून जातो. कुठे जातो? त्याच्या कर्मानुसार त्याची काय गती होणार हे गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, की जेव्हा एखादा व्यक्ती जातो त्यावेळेला संपतो असं नाही, त्याचा प्रवास खरं तर सुरू होतो. म्हणून मी नेहमी सांगतो की मृत्यू जो आहे, मृत्यू हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. इट्स बिगिनिंग. ही सुरुवात आहे. मृत्यू ही सुरुवात आहे. कशाची सुरुवात आहे? पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. पुढं प्रवास आहे का हो? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की नाही, पुढचं एखाद्यानं मेला की संपला, मग काय पुढं काय होईल किंवा काय नाही की ते बघू नंतर, किंवा त्याच्यावर आमचा विश्वास नाही, असंही काही जणांचं म्हणणं आहे. जोपर्यंत आहे तोवर चांगलं राहा, खाऊन पिऊन, आणि मेलं की सगळं संपलं, असं काही जणांचं म्हणणं आहे. असं नाही. मृत्यूनंतर पण एक प्रवास आहे. आणि मृत्यूनंतर तो आत्मा जो आहे त्याला गती काय मिळणार? आता कशाच्या आधारे भेटणार गती आपल्याला? तर खरा प्रवास सुरू होतो. असं म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती मयत पावल्यानंतर पहिले 13 दिवस त्याचा जो आत्मा आहे तो इथेच राहतो, त्याच्या घरामध्ये राहतो, जिकडे तो नित्य निवास करत होता. तो आत्मा तिथेच राहतो. 13 दिवस तो कुठे जात नाही. म्हणून आपल्याकडे 13 दिवस पाळलं जातं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या भरपूर आहे, पण आपण एवढा विधिविधान करत नाही. वेगवेगळे पिंड पाडले जातात. पहिल्या दिवशी वेगळं, दुसऱ्या दिवशी वेगळं, आणि 13व्या दिवशी असं 10वा पण आहे, 11वा, 12वा, 13वा. तर ज्यांनी लग्न केलेलं आहे, जे संसारी लोक आहेत, गृहस्थ आहेत, त्यांचा 13वा केला जातो. आणि 13व्या दिवशी मग त्या आत्म्याचा खरा प्रवास सुरू होतो. मग तो आत्मा कसा सुरू होतो ते पण मी सांगणार. आणि जे ब्रह्मचारी आहेत तर त्यांचा पण 14वा दिवस केला जातो. आणि ज्यांनी संन्यास घेतलेला आहे त्यांचा 15वा दिवस केला जातो. तर 13 दिवस आता आपण तर पाळतो इकडे, पण बऱ्याच ठिकाणी आता आजकाल बंद झाले, पाळत नाहीत लोक. 3 दिवसामध्ये उरकतात सगळं. असं नाही करायला पाहिजे. कमीत कमी आपण जे विधिविधान आहेत त्याचं पालन नक्कीच करायला पाहिजे. मग 13 दिवस काय करायला पाहिजे असं विचारण्यात आलं गरुड पुराणामध्ये. तर 13 दिवसामध्ये
जेवढं काही सत्कार्य करता येईल त्या व्यक्तीच्या नावाने केलं पाहिजे. त्याच्या आधारे त्या व्यक्तीला पुढचा प्रवासामध्ये मदत होते. आपलं किती प्रेम आहे त्या व्यक्तीवरती त्याच्यावर हे अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. बऱ्याच जणांना एखादा व्यक्ती असेल त्रास देणारा, माणसं म्हणतात बरं झालं मी याला, असं म्हणणारे पण लोक आहेत की मग ते आपलं किती प्रेम आहे त्या व्यक्तीवरती. तर सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीने देह सोडल्यानंतर आपण त्या 13 दिवसामध्ये एकतर गरुड पुराण वाचायला पाहिजे, भगवद्गीता वाचायला पाहिजे, किंवा भागवत कथा करायला पाहिजे. त्या व्यक्तीच्या नावाने 13 दिवस भागवत वाचायला पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. या 13 दिवसामध्ये दान पुण्य करायला पाहिजे. तर वैष्णवांना भक्तांना भोजन दिलं पाहिजे. असं आपण 10व्याचं जो जेवण असतं आज 13व्याचं आहे, तर अशा प्रकारे आपण अन्नदान करायला पाहिजे, वस्त्रदान करायला पाहिजे, आणि तीर्थाच्या ठिकाणी जाऊन त्यांचं पिंड पाडायला पाहिजे नदीच्या किनारी, असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. तर आपलं नशीब आहे, सौभाग्य आहे की चंद्रभागा जवळ आहे. इकडे 10वा विधी तिकडेच केला ना, तर 10व्याच्या विधी पण तिकडेच केला चंद्रभागेच्या किनारी. हे चंद्रभागा म्हणजे साक्षात गंगाच आहे, साधारण नदी नाही आहे. तर हा विधी व्हायला पाहिजे. मग काय होतं, 13 दिवस झाल्यानंतर मासिक येतं, 1 महिना. तर 11 मासिक घालायचे असतात. 11 मासिक, त्यामध्ये प्रत्येक महिन्याला मासिक घालतात. आणि हे मासिक आणि 12वं जे मासिक आहे ते म्हणजे वर्षश्राद्ध. अलग लक्षात तुमच्या. तर 12व्या मासिकाला मग तुम्ही तो जो आत्मा गेलेला आहे तो कुठे जातो, पितर लोकामध्ये. पितृलोक नावाचा एक लोक आहे वरती. त्या पितृलोकामध्ये त्या आत्म्याला वेटिंगमध्ये ठेवलं जातं. आणि मग 1 वर्षानंतर ठरतं की यांना पुढचा जन्म कोणता भेटणार, म्हणून त्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो. तर 1 वर्षानंतर ठरणार आता की पुढचा देह कोणता प्राप्त होणार. देह तर 100% घ्यावा लागणार, जर मुक्त नाही झाला तर. संसारातनं जर भक्ती करून मुक्त झाला तर मग त्याला यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. एकदा जर भगवंताच्या धामाला गेला तर पुन्हा खाली येण्याची गरज नाही. पण जर आपली भक्ती अपूर्ण राहिली तर मग त्या व्यक्तीला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम आचरत. मग हे सगळं यम सगळं ते एका देहातून दुसऱ्या देहामध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यातून चौथ्यामध्ये, असा हा प्रवास आहे, आत्म्याचा प्रवास आहे. मग 1 वर्ष वाट बघितली जाते. आणि 1 वर्ष जेव्हा आपण इथं 13 दिवस घातले, आता मासिक घालणार, ज्या ज्या गोष्टी आपण अर्पण करतो त्यांना त्या प्रवासामध्ये मिळतात, तिकडे भेटतात सगळ्या. आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीचं कर्म काय होतं, त्याने पूर्वजन्मामध्ये काय कर्म केलं होतं, याच्या आधारे त्याला पुढचा जन्म भेटतो, त्याला देह भेटतो. किती वर्षांनी? 1 वर्षाने. ही एक प्रक्रिया आहे, देहांतराची प्रक्रिया आहे. तर काय कर्म केलेलं आहे, मग मनुष्यजन्म जर भेटला असेल तरच ही प्रक्रिया होते. बाकीचा जन्माचं कर्माचा काही हिसाबच नाही आहे. कावळ्याला, चिमणीला, हत्तीला, कुत्र्याला, मांजऱ्याला कर्म नसतं, कर्म लागत नाही त्यांना. ते फेडण्यासाठी त्यांचा तो देह आहे. मग कदाचित आपण कोणतं कर्म केलेलं आहे, जर पापकर्म केलं असेल तर मग खालच्या लोकामध्ये प्रवेश, जर पुण्यकर्म केलं असेल तर वरच्या लोकामध्ये प्रवेश, प्रमोशन. आणि मग पापकर्म काय आहे त्याच्यावर पण आधारित आहे. मग 28 प्रकारचे नरक आहेत. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन आहे. तर तुम्ही कोणत्या प्रकारचं पाप केल्यानंतर कोणती शिक्षा मिळते. आणि जर तुम्ही पुण्यवान असाल तर मग तुम्हाला पुढचा जन्म मनुष्याचा भेटण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही भरपूर दान पुण्य केलं असेल, चांगली सत्कार्य केली असतील, तर मग पुढचा जन्म तुम्हाला मनुष्याचा भेटण्याची दाट शक्यता आहे. मग त्याच्यामध्ये पण काय, कुठल्या घरामध्ये जन्म भेटणार हेही गरुड पुराणामध्ये सगळं वर्णन आहे की तुम्ही कोणतं कार्य केलेलं आहे, कोणतं कर्म केलेलं आहे. समजा तुम्ही फसवलेलं आहे कोणाला तरी, तर त्या फसवल्याचा हिसाब घेतला जाईल वरती गेल्यानंतर. एक कथा मी तुम्हाला सांगतो, मी तुझ्या लक्षात येईल सगळं. की एका गावामध्ये एक चांभार राहायचा. चांभार म्हणजे चपल्या शिवायचे पूर्वीच्या काळामध्ये, जोडे शिवायचे चांबड्याचे. आणि त्या गावामध्येच एक महाराज राहत होते. महाराज प्रवचनं कीर्तनं करायचे
आणि चांगले सद्गृहस्थ महाराज, पण चांगले महान महाराज होते बरं का. पण झालं काय, त्या महाराजांना एकदा त्यांचा जो शिष्य आहे, फार महान महाराज होते, त्यांचा शिष्य आहे, तो शिष्य देह सोडला, मेला. आणि मेल्यानंतर एकदा त्यांच्या पुढे प्रकट झाला तो, एका विशिष्ट देहाने प्रकट झाला. मग महाराजांनी विचारलं की तू तर मेला होतास ना, म्हणले तू कसं काय आला इकडे. तर ते म्हणले मी आता यमदूत बनलेलो आहे म्हणे. मी कोण बनलो आहे? 100 वेळा जर मनुष्य जन्म भेटला, किती म्हणलं मी, तुम्ही म्हणा एकच जन्म किती लय झाले म्हणणार. तर तुम्ही जर पुण्यकार्य करत राहिला आणि तुमची मुक्ती पण होईना, तर पुन्हा मनुष्यजन्मच, चांगलं काम केलं पुन्हा मनुष्यजन्मच. 100 वेळा मनुष्यजन्म भेटल्यानंतर तो व्यक्ती यमदूत बनतो. यमदूत म्हणजे लोकांना नेण्यासाठी, ज्यावेळेला एखादा देह सोडतो त्यावेळेला यमदूत येतात न्यायला. हे यमदूत त्या आत्म्याला घेऊन जातात यमपुरीमध्ये. तिकडे आपल्या हिसाबाची वही आहे सगळ्यांची, प्रत्येकाची वेगळी वेगळी वही आहे बरं का. खातं आहे आपलं तिकडे, बँकेत कसं खातं असतं, तर खातं आहे, त्या खात्यावर तुमचं नाव टाकलेलं आहे आणि सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. जन्मापासून रडायला सुरू केलं का तिथंपासून सगळं लिहिलेलं आहे, प्रत्येक क्षणाचा हिसाब आहे. मग कुणाचे किती रुपये घेतले, कुणाचं काय झालं, सगळं डिटेलमध्ये त्या वहीमध्ये लिहिलेलं आहे सगळं. आणि मग ते खातं खोललं जातं आणि त्याचा सगळा हिसाब बघितला जातो. मग हा यमदूत झालेला हा मुलगा आणि तो प्रकट झाला तो शिष्य. म्हणले महाराजांनी विचारलं मग तू यमदूत आहेस आणि तू कशाला आला आहेस म्हणले इकडं. म्हणले मी कुणाला तर न्यायला आलो आहे. म्हटले कुणाला न्यायला आला आहे. म्हटले या ठिकाणी तुमच्या गावामध्ये एक माणूस आहे म्हणे, चांभार आहे म्हणे, त्याला मी न्यायला आलो आहे म्हणे. म्हणले का. अरे चांभार आत्ताच गेलाय म्हणले माझ्यापासून, म्हणले त्याच्या मुलीचं लग्न आहे म्हटले आणि आत्ताच गेलाय म्हणे माझ्याकडून मुहूर्त काढून म्हणे. म्हणले नाही त्यालाच न्यायला आलो आहे म्हणले मी. थोड्या वेळात यमदूत हे अगोदर येतात काही वेळ. बघा जे पापी लोक आहेत, ज्यांनी भरपूर पाप केलेलं आहे, खून खराबा केलेला आहे, पैसे लुटलेले आहेत, दारू पिलेला आहे, काय काय केलेलं आहे, तर त्या पापी व्यक्तींना काय केलं जातं, यमदूत आधीच दिसतात. आणि मग काय होतं, ते घाबरतात. जे लोक मृत्यूच्या वेळेला घाबरतात ना, तर काय होतं, ते ओरडायला लागतात आणि मग कधी कधी उलटी होते, कधी कधी लघुशंका होते, मूत्र आणि मग शौचक्रिया हे सगळं होत असते. तर जास्त घाबरलं की मग 1 नंबर 2 नंबर सुरू होतं सगळं. आणि जे पुण्यवान आत्मा ते घाबरत नाही, सहज देह सोडतात असे. मग कधी त्यांचं तोंड उघडं राहतं, कधी डोळे उघडे राहतात. आणि जे महान भक्त आहेत तर त्यांचं काहीच उघडं राहत नाही, डोळे तोंड वगैरे काही उघडं राहत नाही. जे फार पोचलेले महान भक्त आहेत तर त्यांचा या रंध्रातून, याला ब्रह्मरंध्र म्हटलेला आहे, शेंडी ठेवतो ना आपण इकडे, इथून देह जातो, आत्मा इथून निघून जातो या शेंडीतनं. तर पण ज्यांचं अंथरुणामध्येच 1 नंबर 2 नंबर होतं आहे समजायचं, खाली गेले मग, असं समजायला पाहिजे. तर कारण ते यमदूत आले घाबरतात, काही वेळ अगोदर येतात यमदूत, काही घंटे. आणि मग मृत्यूच्या वेळेला एक फित दाखवली जाते, फित. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे पिक्चर कसे तयार झाले, आपल्याकडे रीळ असायची, रीळ कोडॅक कॅमेऱ्याची, ते रीळमध्ये असं ते चित्र दिसायचे असे पूर्वी. तर तसं ते मृत्यू आल्यानंतर एक काही सेकंदामध्ये, म्हणतोय मी फार कमी वेळामध्ये, जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं दाखवलं जातं त्या व्यक्तीला. मग त्यांनी जर पाप केलं असेल तर तो घाबरतो, आणि जर चांगला असेल तर मग त्याला बरं वाटतं, काय भीती वाटत नाही. तर अशा प्रकारे हे यमदूत येत असतात. मग म्हटले ठीक आहे म्हटले. आणि बरोबर तो व्यक्ती गेला शिष्य, आणि बरोबर ते चांभाराला मृत्यू आला तिकडे, आणि त्याला घेऊन ते वरती गेले. मग यमपुरीमध्ये घेऊन गेल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी हा शिष्य आला आणि महाराजांना भेटायला. महाराज म्हणले ही यमपुरी मला दाखवू शकतोस का म्हणे, तू यमपुरी मला दाखवू शकतोस का. तर महाराज म्हटले, तो शिष्य म्हटला दाखवू शकतो ना. म्हणले त्यात काय अवघड आहे. म्हटले तुम्ही माझे गुरु आहात, म्हटले तुम्हाला दाखवतो. म्हटले ठीक आहे. तर असं खाटावर बसले होते महाराज, आहे असं त्यांना उचललं आणि यमपुरीमध्ये घेऊन गेला शिष्य, ती यमपुरी दाखवण्यासाठी कशा प्रकारचे नरक वगैरे तिकडे आहेत. तर त्या ठिकाणी
सगळे नरक दाखवले. हे पाप केल्यानंतर या नरकामध्ये ही शिक्षा आहे, हे पाप केल्यानंतर या नरकामध्ये ही शिक्षा आहे, असं सगळं दाखवलं. आणि दाखवता दाखवता त्याला तो चांभार दिसला तिकडे महाराजांना यमपुरीमध्ये. ते म्हणले, अरे हे चांभार कुठून आला म्हणे हा इथे कसं काय आला? म्हणले हे आत्ताच आलेले आहेत म्हणले काही दिवसापूर्वी म्हटले, आणि ह्यांचा अजून निर्णय व्हायचा आहे म्हटले. बर ठीक आहे म्हटले. आणि मग त्या ठिकाणी त्या महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न आला. आता असंही तसंही सदेह मी यमपुरीमध्ये आलोयच, तर म्हणले माझं पण अकाउंट उघडून आत्ताच बघूय म्हटले. माझा काही मृत्यू नाही झालेला, माझं अकाउंट उघडून बघू म्हणले आत्ता. माझी वही काढा म्हणले बाहेर. त्या महाराजांची वही बाहेर काढली. महाराज तर फार, कुणाचा 1 रुपया सुद्धा इकडं तिकडं केलेला नाही महाराजांनी. फार पवित्र आत्मा महाराज. पण महाराजांनी काय केलं, वही मागितली, तर काहीच पाप केलेलं नव्हतं महाराजांनी. पण म्हणले तुम्हाला काही वेळासाठी यमपुरीमध्ये यावं लागेल म्हणे. म्हणले का? म्हणले तुम्ही तो जो चांभार आहे त्या चांभाराचं काही देणं बाकी आहे म्हणे. म्हणले काय? आता गावामध्ये महाराज असले तर लोकांची साहजिक भावना असते ना, एखादा टेलर असेल तर म्हणणार महाराज तुमचा शर्ट शिवून देऊ का, किंवा एखादा असं चांभार तर म्हणा चपल्या शिवून देऊ का तुमच्या. एकदा या चांभाराला काय झालं होतं, त्याच्या पायात जी पायतान आहे ती तुटली होती, आणि त्याला त्या चांभाराने काय केलं, थोडंसं चांबड्याचं कातडं लावून दिलं. पूर्वी चांबडे चपल्या असायच्या, ते जेवढं तुटलं तेवढं चांबडं लावून दिलं, शिवून दिलं. आणि शिवून दिल्यानंतर महाराजांनी काय पैसे दिले, आणि त्यांनी पण मागितले. तर मला राहू दे महाराज म्हणले, तुमच्याकडून एवढ्याचे काय पैसे घ्यायचे. शक्यतो असा भाव असायला हवा, चांगलंच आहे. पण महाराजांना ते पचलं नाही. मग त्या वहीमध्ये असं लिहिलेलं आहे त्यांच्याकडे डायरीमध्ये, की तुम्ही त्या चांभाराचं काही देणं बाकी आहे, कारण तुम्ही फुकटमध्ये चप्पल शिवून घेतलेली आहे. आणि मग ते म्हणले मग ह्याचा काय आता उपाय काय सांगा म्हणे, परत मला यमपुरीत यायचं नाही, आत्ताच काय ते निस्तरून घ्या म्हणे सगळं. म्हणले ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, चांभाराकडे गेले. त्या यमपुरीमध्ये लक्षात येते का आपल्या सर्वांच्या, यमपुरीमध्ये म्हणले काय उपाय सांगा. ते म्हणले काय नाही, बसा म्हणले खाली. ते चप्पल कापायचं चांबड्याचं असं, त्याला आरी म्हणतात किंवा रापी म्हणतात, अशी असते चांबडं कापायची. ते म्हणले बसा म्हणले पाठ माझ्याकडे करून, आणि त्या पाटीचं तेवढंच चांबडं कापून घेतलं जेवढं चपलीला लावलं होतं. आलं लक्षात तुमच्या, जेवढं त्याने चपलीला लावलं होतं चांबडं तेवढं काढून घेतलं, झालं म्हणले फिटले, न्यूट्रल. आता तुम्ही जाऊ शकता म्हणे, आता यमपुरीत येण्याची तुम्हाला गरज नाही, हिसाब चुकता झाला म्हणे. महाराजांना बरं वाटलं, महाराज परत बॅक टू होम आले खाली. ही सत्य घटना तुमचा विश्वास बसेल नाही तो तुमचा विषय, पण ही घडलेली सत्य घटना काही दिवसापूर्वीची मी सांगतो. तर मला या गोष्टीतनं हे तुम्हाला सांगायचं आहे की आपण 1 रुपया जरी कोणाचा बुडवला असेल तर तेवढ्याचा पण हिसाब द्यावा लागेल आपल्याला. हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपण जेव्हा देहत्याग करतो त्यावेळेला आपण या पितृलोकामध्ये प्रवेश करतो, आणि पितृलोकामध्ये आपला हिसाब होतो, आणि आपल्या कर्माच्या हिशोबानुसार आपल्याला पुढचा देह भेटतो. मग कोणता देह भेटणार? मग असं दिलेलं आहे वर्णन. तुम्ही जर फार मग काय कोणी काय जे काय 4 प्रकारचे पाप आहेत, ते कोणतं पाप तुम्ही केलेलं आहे त्याच्या आधारावरती, कोणतं पुण्य केलेलं आहे त्याच्या आधारावरती तुमच्या कर्माचा हिसाब. म्हणून आयुष्यभर कर्म करत असताना आपण थोडंसं सावधान राहायला पाहिजे. मग कसं कर्म करायचं, कोणतं कर्म केल्यानंतर काय, असं इंग्रजीमध्ये एक नियम आहे, देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा लॉ आहे. काय म्हणलेलं आहे, प्रत्येकाला क्रिया प्रतिक्रिया आहे, ॲक्शन रिॲक्शन आहे. तुम्ही काही कर्म केलं त्याची काहीतरी फळ आहे. तर हे थोडंसं आपण समजून घ्यायला पाहिजे मनुष्य जीवनामध्ये. जर नाही समजून घेतलं तर आपल्याकडून भरपूर काही गोष्टी घडू शकतात. आपल्याला वाटतं काय मी 10 रुपये तर बुडवले, जास्त काय बुडवले, त्याच्यासाठी पण 10 रुपये काही मोठी गोष्ट नाही, त्याच्यासाठी 10 रुपये मोठी गोष्ट नाही, आणि तुमच्यासाठी पण मोठी गोष्ट नाही, मान्य आहे. परंतु त्याचा हिसाब मात्र चुकता करावा लागेल आपल्याला. कारण बघा, मी माईक असा पुढे ढकलला, काय केली क्रिया केली मी,
गेला की नाही पुढं? हां, पुढं गेला. याला म्हणतात क्रिया प्रतिक्रिया. तर अशा प्रकारे आपण जे काही कर्म करणार आहे मनुष्य जीवनामध्ये, हे सत्कर्म करा असं ओरडून ओरडून सांगितलं जातं. आणि म्हणून कर्म किती गहन आहे. तुम्ही म्हणाला मग मागच्या या जन्मात केलेलंच आहे का? मागच्या जन्मातलंच आहे का? एक एक योनी कोटी कोटी फेरा, तुकाराम महाराज म्हटले. तुमच्या एकाच 84 लाख योनी आहेत आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अनेक अनेक जन्म एकाच योनीमध्ये झाले. उदाहरणार्थ समजा मी हरीण होतो पाठीमागच्या जन्मामध्ये, तर करोडो वेळा मी हरीण झालो असेल, एकदाच नाही बरं का. करोडो वेळा मी मुंगी झालो असेल, करोडो वेळा मी हत्ती झालो असेल, मी कुत्रा झालो असेल. आणि मग आता एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लाभला मनुष्य जन्माचा वारा. आणि मग त्यानंतर मनुष्यजन्म भेटलेला आहे. मनुष्यजन्म भेटणं एवढं साधारण गोष्ट नाही. म्हणून मी सुरुवात अशी केली होती, त्यातही भारतामध्ये मनुष्यजन्म भेटणं हे तर फार दुर्मिळ आहे. कारण तीर्थ सगळी भारतामध्येच आहेत, देव सगळे प्रकट भारतातच झाले. ही भारतभूमी पवित्र आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मनुष्यजन्म भेटला, तोही भारतात भेटला, तर आपण फार भाग्यशाली समजायला पाहिजे. आणि नुसतं समजायलाच नाही पाहिजे, तर त्या पद्धतीनं वाटचाल सुद्धा करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा भगवद्गीता वाचायला पाहिजे. काय दिलंय हे मॅन्युअल आहे. भगवद्गीता म्हणजे मॅन्युअल आहे. एखादा आता मशीन आहे किंवा हा फॅन आहे, हे कसं चालवायचं तर त्या कंपनीनं एक असं मॅन्युअल पाठवलेलं असतं. आणि त्यामध्ये दिलेलं असतं की ऑपरेट असं करा, 1 नंबर दाबलं की स्पीड कमी होईल, 2 नंबर दाबलं की थोडं वाढेल, 3 नंबर दाबलं की हे होईल, हे काळं बटन दाबलं की बंद होईल फॅन. हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अगदी याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत की तुम्ही कोणतं कर्म केल्यानंतर काय होईल, काय खाल्ल्यानंतर काय होईल, कोणत्या कर्माची काय रिॲक्शन लागेल, ह्या सर्वाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे मंडळीनो. कुणाकुणाच्या घरामध्ये गीता आहे, हात वरती करा प्रामाणिकपणे. असा मोठा हात वर करा, असा म्हणजे मला लक्षात येईल. पाठीमागं ऐकायला दे. भगवद्गीता कोणाकडे आहे, हात वरती करा. बघा भोसले प्रभूजी, काहीतरी नियोजन करा. तरी गीता पाहिजे सर्वांकडे. हां, तर भगवद्गीता असा ग्रंथ आहे की ते मॅन्युअल आहे. म्हणजे कसं जीवन कसं जगायचं हे गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि जगायची कला आणि मरायची कला पण गीतेमध्ये आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग अँड आर्ट ऑफ डाईंग. तर मरायची पण कला आहे. मरायचं कसं हो? मरणार तर प्रत्येक जणच आहे. जसं कपडे काढून बघा बरं, कुठं शिक्का मारला आहे का तुमच्यावरती परमनंट आहे, इथे थांबणार आहे म्हणून. असं काही एक्सपायरी डेट तर लिहिलेली आहे, पण इथं शरीरावर नाही, वरती लिहिलेली आहे एक्सपायरी डेट. मृत्यू तर सर्वांना येणार आहे. जातस्य हि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युश्च च. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू नक्की आहे, आणि ज्याचा मृत्यू झालाय त्याचा जन्म नक्की आहे. हे कालचक्र फिरत राहणार आहे. पण फुलस्टॉप कुठे आहे, पूर्णविराम कुठे आहे? जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा. विसावा कुठे आहे? विसावा म्हणजे आपण आता एक विसावा करतो, जेव्हा एखाद्या मनुष्य जातो त्यावेळेला खाली ठेवून एका ठिकाणी अंतरावर विसावा करतो. हा विसावा कुठे आहे? विसावा म्हणजे हे चक्र थांबवायचं आहे. हे जन्म मृत्यूचं चक्र थांबवायचं आहे. मग कुत्रा थांबवू शकतो का? नाही. मांजर नाही. मुंगी नाही. केवळ मनुष्यच हे चक्र थांबवू शकतो. मनुष्य जन्म भेटल्यानंतरच आपण भक्ती करू शकतो, तीर्थयात्रा करू शकतो, भगवंताला जाणू शकतो आणि या मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडू शकतो. आणि म्हणून आपण मनुष्य जन्माचं रहस्य जाणून घ्यायला पाहिजे. कर्म एवढे गहन आहेत, एवढे गहन आहेत की एक एक कर्म फेडायला हजार जन्म घ्यावे लागतात. एवढी कर्माची घनता आहे. हे फार कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लिकेटेड आहे सगळं कर्म. त्यामुळे हे जे कर्म आहेत, महाभारतामध्ये कथा आहे, ते मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला धृतराष्ट्र माहिती आहे का? महाभारतातला आंधळा होता, कौरवांचे वडील धृतराष्ट्र. ह्या धृतराष्ट्र जे आहेत, या धृतराष्ट्राला 100 मुलं झाली. त्यांचं नाव कौरव. ही जी 100 मुलं आहेत, ही 100 मुलं
मारले गेले महाभारताच्या युद्धामध्ये. मारल्यानंतर असा एक प्रश्न उपस्थित झाला, म्हणले असं काय पाप केलं होतं या धृतराष्ट्राने की याची मुलं स्वतःच्या डोळ्या देखत मारली गेली? असं काय पाप केलं होतं? हे पापच म्हणायचं, काय म्हणायचं आता? हां, पाणी पाजायला पण मुलगा शिल्लक राहिला नाही त्यांना. मग त्यांचा इतिहास काढला पाठीमागचा, आणि याच्यामध्ये बघितलं हे जे धृतराष्ट्र आहेत, हे धृतराष्ट्र याच्या 50 जन्मपूर्वीची कथा आहे. धृतराष्ट्राच्या 50 जन्म अगोदर जायचं. 50 जन्म अगोदर धृतराष्ट्र राजा होता. शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता, आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी धृतराष्ट्राने शिकार करताना एक पक्षी होता, आणि एक नवरा बायको, पक्षीण दोघं जण नर मादी होते. आणि याने या धृतराष्ट्राने बाण चालवला, आणि त्या पक्षाची 100 पिल्ली होती असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. ही 100 पिल्ली मारले त्याने. कुणा देखत मारले? आई वडिलांच्या देखतच मारले. ते 2 पक्षी नर मादी होते, त्यांच्या डोळ्या देखतच ते 100 पिल्लं मारले. आणि हे मारल्यानंतर ती जी पक्षीण होती तिनं शाप दिला. ती म्हणाले, आमच्या डोळ्या देखत तू आमची 100 पिल्लं मारली, तुलाही 100 मुलं होतील आणि तुझ्या डोळ्या देखत मारली जातील, पाणी पाजायला पण कोणी शिल्लक राहणार नाही. असा शाप दिला त्या पक्षीने. आणि असंच झालं. पण लगेच नाही झालं. मला काय सांगायचं आहे, नेक्स्ट लगेच दुसऱ्या जन्मामध्ये नाही झालं हे, की आता शाप दिला आणि पुढच्या जन्मामध्ये लगेच त्याला मुलं झाली, आणि असं नाही झालं. कारण एक मुलगा जन्माला घालायला फार मोठं पुण्य लागतं. एकतर मनुष्य जन्म भेटायलाच पुण्य लागतं, यात मुलगा जन्माला घालायलाही फार मोठं पुण्य लागतं. हां, मग ते मुलगा आता 100 मुलं जन्माला घालायची म्हटल्यानंतर 50 जन्म त्या धृतराष्ट्राला पुण्य करावं लागलं. 50 जन्म पुण्य केलं, आणि मग नंतर त्याचा जन्म मनुष्याचा झाला, राजा झाला, आणि त्याला लग्नही झालं गांधारीशी. तिला 100 मुलं झाली. ती कौरव म्हणून ओळखली गेली. महाभारतामध्ये मोठं युद्ध झालं. 5 पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या विरोधामध्ये लढले, आणि 100च्या 100 मुलं मारले गेले. आणि धृतराष्ट्र जंगलामध्ये जसं ते पक्षी तरफडले तसं जंगलामध्ये गेला, आगीमध्ये तरफडून मेला तो धृतराष्ट्र, असं वर्णन आहे महाभारतामध्ये. हिसाब किती जन्माचा? किती जन्म मागं जायचं? 50 जन्मापूर्वीचा हिसाब त्यांनी आता फेडलेला आहे. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, त्यावेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो, मी एवढं चांगलं कर्म करतो, मी कोणाचं वाईट केलं नाही, मी कोणाला फसवलं नाही, मी देवधर्म करतो, मी तीर्थयात्रा करतो, दानधर्म करतो, तरी पण महाराज आमच्या जीवनामध्ये असं का घडतं हो? कधी कधी वाईट प्रसंग येतात आयुष्यामध्ये. हा प्रश्न बऱ्याच लोकांना आहे, तुम्हाला पण असेल ना. त्याचं हेच उत्तर आहे की तुम्ही आत्ता चांगलं कर्म केलेलं असेल हो, पण मागच्या त्याच्या मागच्या अनेक अनेक जन्मामध्ये तुम्ही काहीतरी पेरलेलं आहे, आणि ते आता या जन्मात उगवलेलं आहे. उदाहरणार्थ असं तंबाखूच्या पुडीवरती लिहिलं असतं. काय लिहिलं असतं? काय लिहिलं असतं? मी खात नाही, मला कसं माहीत असेल? तुम्ही सांगा ना. हां, इंजुरियस टू हेल्थ म्हणजे काय? तुमच्या आरोग्यास हानिकारक आहे. हां, असं म्हणतात की तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, असं विज्ञानाचं म्हणणं आहे, सायन्सचं म्हणणं आहे. तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो. मग एका व्यक्तीने आयुष्यातले जवळजवळ 50 ते 60 वर्ष तंबाखू खाल्ली. मग 60 वर्ष तंबाखू खाल्ल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला पण त्यांनी तंबाखू खाल्लेले. आणि मग असा प्रचार होतो की कुठे काय झालं, हे काही तर सांगत राहतात काय, 50-60 वर्ष झालं मी तंबाखू खाल्लेली आहे, कुठे मला काय झालं, मला नाही कॅन्सर झालं. बरोबर आहे, आता होणारच होता, इतक्यात मेला. अलग लक्षात. आणि पुढं काय झालं? जेव्हा त्याचा भगवंताच्या कृपेने पुढचा जन्म पण मनुष्याचा भेटला, आईच्या गर्भातनं बाहेर आला, रडायला लागला छोटंसं बालक, आणि जन्मताच त्याला कॅन्सर होता. मी काय बोललो लक्षात आलं का तुमच्या?
जन्मताच त्याला कॅन्सर होता. मग आई वडील रडायला लागले, काय हो देवाने असं करावं का, आणि देवाने आमच्या पोटाला असं कसं काय दिलं, आणि जन्मताच मुलाला कॅन्सर आहे हो, हां आम्ही त्या देवाचं काय वाकडं केलं तर. होतं का तुमच्याकडे असं आहे का? असं म्हणतात का? हां म्हणतात, सगळीकडे म्हणतात. जन्मता कॅन्सर झाला, मग यात त्या देवाचा काय दोष आहे? कारण त्याला मागच्या जन्मामध्ये कॅन्सर होणारच होता, इतक्यात तो मरण पावला. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे अशा प्रकारे काही कर्म आहे तुम्हाला लगेच फेडायचे आहेत. काही कर्म आहेत, जसं शेतामध्ये धान्य पेरलं तुम्ही, शेतामध्ये धान्य पेरल्यानंतर 3 ते 4 महिने वाट बघावी लागते, बरोबर आहे का हो, त्याचं रिझल्ट यायला. पण समजा तुम्ही परीक्षा दिली तर मग काय, एक 5 महिने 6 महिने तुम्हाला वाट बघावी लागेल त्याची, बरोबर आहे का? हां त्याचा रिझल्ट येण्यासाठी. तर तुम्ही एखादं कार्य केलं, घर बांधायचं आहे, आज सुरुवात केली तर कदाचित 1 वर्षाने तुमची वास्तुक शांती होऊ शकते. सुरुवात तर आज केली कर्म करायला, पण 1 वर्षानंतर त्याचा परिणाम दिसून आला, वास्तुक शांती झाली, सुंदर घर आहे, बरोबर आहे का? एखाद्याचं लग्न झालं, 9 महिने 9 दिवस वाट बघा, हां त्यानंतर मग मूल होऊ शकतंय. हां म्हणजे काय झालं, ॲक्शन रिॲक्शन, त्याचं फळ, कर्म आणि त्याचं फळ, याच्यामध्ये कालावधी आहे. एखाद्याला कानाखाली द्या, इन्स्टंट रिॲक्शन म्हणायचं त्याला, तात्काळ प्रतिक्रिया. कानाखाली द्या, काय होते लगेच, तो पण तुम्हाला कानाखाली देईल. ॲक्शन रिॲक्शन. म्हणजे काही कर्म आम्हाला इथं फेडायचे आहेत लगेच. हां आपण आपल्या मराठीत चालू असतंय, फेडायचं इथंच आहे, कुठं जातोय असं म्हणतं की नाही आपण. मग काही कर्म इथं फेडायचे आहेत, काही कर्म पुढच्या जन्मामध्ये फेडायचे आहेत, काही कर्म 10 जन्मानंतर फेडायचे आहेत, काही कर्म 50 जन्मानंतर, 100 जन्मानंतर. परंतु लक्षात ठेवा, सुटका नाही. सुटका, अहो भगवंतानी एवढं मोठं विश्व बनवलेलं आहे, या विश्वामध्ये भगवंताची सिस्टम एवढी जबरदस्त आहे, याच्यामधून एक साधी मुंगी पण सुटू शकत नाही. आपल्याला काय सुटका मिळणार आहे? भगवंताने फार छान डिझाईन केलं हे सॉफ्टवेअर. असं सॉफ्टवेअर डिझाईन केलेलं आहे, याच्यामध्ये ॲटोमॅटिक सगळं टाकून दिलेलं आहे. हे केलं की हे केलं की हे केलं की हे. म्हणून कर्म जे आहे, हे कर्म करत असतानाच प्रत्येकाने थोडं घाबरायला पाहिजे. अरे 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 माझ्याकडून हे कर्म झालं, पण त्याआधी माहीत तर पाहिजे बाबा, मी हे केल्यानंतर हे होतंय म्हणून. जर तुम्ही चोरी केली तर पोलीस येतील आणि पकडून नेतील, सरळ सरळ आहे ना. तुम्ही जर कोणाचा खिसा कापला असेल तर तुमचाही खिसा कापण्यात येईल ना. समजा मी आता एखाद्या मंदिरात गेलो, की आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, इकडे बऱ्याच जणांनी चपल्या सोडलेल्या आहेत, तिकडे चुकून तुमची चप्पल कोणी घेऊनच गेलं जाताना, हां काय झालं, तुम्हाला वाटू शकते की अरे माझी चप्पल गेली कशी काय, असं तुम्हाला वाटू शकते. परंतु याचं मागं कारण आहे ना. तुम्ही कोणा इतर चोरली असेल, अर्थातच या जन्मात नसेल, मागच्या जन्मात चोरली असेल, कधीतरी चोरली असेल. देअर इज नथिंग बाय चान्स. तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट बाय चान्स होत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण रडत बसतो की असं कसं काय झालं, असं कसं काय झालं, असं कसं काय झालं. ते तुमच्या कर्माचा हिशोब आहे फक्त. म्हणून प्रत्येकाची डेट ठरलेली आहे, जन्माची पण आणि मृत्यूची सुद्धा, कर्मानुसार. एक श्वास, दुसरा श्वास, हे श्वासांची संख्या ठरलेली आहे. जेवढे श्वास तुम्हाला दिलेले आहेत त्यातला किती आहे आखरी श्वास. तर प्रत्येक श्वास, हा श्वास जेवढा 1 करोड 2 करोड 10 करोड जेवढे श्वास तुम्हाला दिलेले आहेत, जेवढे संपलेले आहेत त्या दिवशी तुमचा मृत्यू नक्की आहे. आणि म्हणून या प्रत्येक श्वासांमध्ये जर भगवंतांचं नाव आलं ना, तर तो श्वास सत्कारणी लागलेला आहे. अन्यथा मग हे पापकर्म होऊ शकतं आमच्या माध्यमातून. म्हणून आयुष्यभरामध्ये आपण काय करायला पाहिजे, सत्कर्म करायला पाहिजे, असं संत मंडळी सांगतायत, गीता भागवत सांगताय. कोणतंही काम करत असताना विचार करायला पाहिजे किंवा विचारायला पाहिजे की याचं फळ काय असेल, असं विचारायला पाहिजे. तुम्ही जर थोडं जरी जे सुरुवातीपासून बसले त्यांना लक्षात येते मी काय बोलतोय ते. कारण मगाशी मी कथा सांगितली सुरुवातीला, चांबाराज, लक्षात आहे ना सर्वांच्या. थोडंसं जरी आपण काही केलं तरी त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. तर एखादा व्यक्ती जेव्हा, आता काय करायला पाहिजे, हे झालं ठीक आहे, आयुष्यभर आमच्याकडून काही कर्म झालं असेल, पाप कर्म झालं असेल कदाचित चुकून, तर काय करायला पाहिजे.
तर गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, एकतर पापकर्म करू नये, केलं तर त्याचं प्रायश्चित्त करावं. आपल्याकडे फार सोपी पद्धत आहे प्रायश्चित्त करण्याची. काय पद्धत आहे? असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये अशी काही तीर्थ आहेत किंवा अशा काही नद्या आहेत की जिकडं तुम्ही स्नान केल्यानंतर तुमच्या पापकर्माचं प्रायश्चित्त होऊ शकतं. उदाहरणार्थ असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर काशीला गेला आणि गंगेमध्ये स्नान केलं तर गंगा नदीमध्ये सगळी पापं धुतली जातात, पापकर्म धुतली जातात. म्हणून काय पापकर्म इथं करायचं आणि धुवायला तिकडं जायचं का वर्षातनं एकदा? असं नाही करायचं. तर हे खरं आहे, पण याचा लाभ कधी होणार? आता कोण कोण काशीला जाऊन आले हात वरती करा. गंगेमध्ये कोणी कोणी स्नान केलं आहे? फार कमी लोकांनी केलं आहे. एकदा जाऊन या, जायच्या आधीवरती. आलं लक्षात? एकदा जाऊन यायचं आहे, त्याशिवाय मनुष्य जन्माचं सार्थक नाही, हे लक्षात घ्या. वेळात वेळ काढून तुम्ही एकदा जाऊन या, गंगा स्नान करून या. पण प्रॉब्लेम असा आहे, एक तर आमच्या मनामध्ये जेवढा विश्वास नाही आहे स्नान करताना की 100% आमचं पाप नष्ट होईल, अशी काही गॅरंटी आमच्या मनात नसते. त्यामुळे त्याचं फळ भेटत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही स्नान करून बाहेर येतो त्यानंतर काय आम्ही आमचं पापकर्म थांबवलं आहे का हो, हा एक प्रश्न विचारायला पाहिजे. गंगेतनं आंघोळ करून बाहेर आल्यानंतर आम्ही आमचं पापकर्म काही थांबवलं का? एक हत्ती असतो, हत्ती काय करतो माहिती आहे का तुम्हाला? ते सोंडेनं पाणी घेतो, पाण्यामध्ये भरपूर डुंबतो, असा भरपूर आंघोळ करतो, पाणी उडवून घेतो आणि तिथून आला की बाहेर येतो आणि मातीमध्ये पुन्हा लोळतो, असा सगळ्या अंगाला माती लागते. तसं गंगेमध्ये स्नान केलं, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पुन्हा आला संसारामध्ये, पुन्हा पापकर्म करायला चालू केलं, तर मग काहीच अर्थ राहणार नाही. असं गंगा नदी जी आहे कशी प्रकट झाली हे मी तुम्हाला सांगणार आणि मी थांबणार या ठिकाणी. कारण ही गंगा जी आहे सर्वांना आपल्याला पावन करण्यासाठी या धरातलावर आलेली आहे. एक राजा होता, त्याचं नाव होतं सगर. काय नाव होतं? हे सागर जे नाव पडले ना, सागर, सागर म्हणजे समुद्र, हे त्याच्या नावावरून पडलेलं आहे. मोठी कथा आहे. तर हे जे सगर महाराज आहेत, या सगर महाराजांच्या यज्ञ केला होता यांनी. या यज्ञामध्ये घोडा सोडायचा असतो, त्याला अश्वमेध यज्ञ म्हणतात. तो घोडा सोडायचा, तो घोडा जगभर फिरणार आणि जगभर फिरल्यानंतर त्या ठिकाणी ज्या राजाला त्याचं वर्चस्व मान्य नाही त्यांनी तो घोडा पकडायचा आणि युद्धाला आव्हान द्यायचं, असं असतं. मग घोडा सोडला, यज्ञ तर झालेले आणि तो जो घोडा आहे 100 यज्ञ पूर्ण केल्यानंतर स्वर्गाचा राजा इंद्र बनता येतं. मग 99 यज्ञ झाले, शेवटचा यज्ञ सुरू होता आणि तो घोडा चोरीला गेला. तो घोडा चोरून स्वर्गाचा राजा इंद्र घेऊन गेला, कारण त्याची खुर्ची हालायला लागली होती इंद्राची, की आता हा माझं इंद्रपद घेतोय म्हणून. अशा प्रकारे घोडा चोरीला गेल्यानंतर तो घोडा कुठे गेला म्हणून त्यांनी आपल्या मुलांना पाठवलं शोधायला. त्यांना 60,000 मुलं होती असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. आणि मग हे सगळे 60,000 मुलं ते घोडा कुठं गेला ते शोधायला गेले यज्ञाचा. मग शोधता शोधता हे घोडा घेण्यासाठी त्या जमिनीमध्ये भूतलावर तर हुडकलं, घोडा कुठे सापडला नाही. मग ते जमीन खांदायला सुरू केली त्यांनी. काय पाताळ लोकामध्ये तर नाही गेला कुठे, तर जमीन खांदायला सुरू केली, तर ते खाली जमिनीच्या खाली गेले पाताळ लोकामध्ये, असं वर्णन आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की तो जो घोडा आहे यज्ञाचा, एक ऋषी बसलेले आहेत असे समुद्राच्या कडेला तपस्या करत, आणि त्यांच्या आश्रमापुढे तो घोडा बांधलेला होता. मग ते जे ऋषी मुलं आहेत त्या मुलांना वाटलं यांनीच चोरलाय घोडा. आणि ते कोण होते माहिती आहे का तुम्हाला? कपिल भगवान की. ते कपिल भगवान होते. भगवंतांचा एक अवतार आहे 24 अवतारापैकी, कपिल भगवंत. त्या कपिल भगवंतांनी तो घोडा चोरलाय असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ते घोडा घेतला आणि थोडासा तिथं आवाज झाला, त्यांची तपस्या भंग झाली. कपिल भगवंतांनी डोळे उघडले तसे 60,000 मुलं जळून राख झाले. मग ते म्हणले काय झालं असं, हे 60,000 मुलं मेले म्हणले. मग तो घोडा सापडला तिकडे ठेवलेला तिथं. मग ही बातमी पोचली. मग ते सगर महाराज म्हणले माझी मुलं अजून कशी काय आली नाहीत, घोडा शोधायला गेलेले आहेत. मग ते म्हटले
संतांनी सांगितलं अशी घटना घडलेली आहे, तुमची 60,000 मुलं मारली म्हणे. मग आता बघा, ते इंद्र व्हायचं किंवा ते यज्ञ करायचं राहिलं बाजूलाच, ते घोड्याचा विषय संपला. आता दुसरा विषय सुरू झाला, या 60,000 मुलांचं होणार काय? कारण त्यांना ॲक्सिडेंटल डेथ आलेली आहे, आकस्मिक मृत्यू झालेला आहे. ज्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो किंवा अचानकपणे काहीतरी मृत्यू होतो, काहीतरी लागून घातपात होऊन, त्यांना शरीर मिळत नाही आणि त्यांना भूत पिशाच बनावं लागतं, आत्महत्या करणाऱ्या लोकांना विशेष करून. म्हणले आता यांना मुक्ती तर नाही भेटणार म्हणले, कारण हे अशी मेलेत अचानकपणे. आपल्या धर्मामध्ये बघा, मृत्यूनंतरचा विधी करण्याला फार महात्म्य आहे. का, याचं मी वर्णन करतोय तुम्हाला. तर हे जे सगर राजाची मुलं होती, म्हणून त्याने आपला मुलगा अंशुमान याला पाठवलं, भावाचा मुलगा. म्हणले 60,000 मुलांचं काय झालंय बघा. ते गेले तर तिथं राख बनलेले सगळे मुलं, जळून खाक झालेले. मग या सगर राजाने फार तपस्या केली. त्यांना संतांनी सांगितलं, हे 60,000 मुलांचा जर उद्धार करायचा असेल, त्यांना जर मुक्ती प्राप्त करायची असेल, स्वर्गामध्ये गंगा नदी आहे म्हणले, तिला खाली आणली पाहिजे म्हणले. गंगा तेव्हा नव्हती या ठिकाणी. मग स्वर्गातली जी गंगा आहे तिला खाली आणण्यासाठी या सगर राजाने महान तप केलं, हजारो वर्षांचं. पण गंगा नदी खाली आली नाही. फार मोठी तपस्या केली. मग त्यानंतर सगर महाराज मेले. त्यांचा भावाचा मुलगा अंशुमान, या अंशुमानने तप केलं गंगा खाली आणण्यासाठी. हजारो वर्ष अंशुमानने तप केलं, तरी सुद्धा गंगा नदी खाली आली नाही. मग अंशुमान पण मेला तपस्या करून. त्या अंशुमानचा मुलगा दिलीप, राजा दिलीप, त्याने पुन्हा हजारो वर्ष तपस्या केली गंगाला खाली आणण्यासाठी. तरी पण तो पण मेला, तरी गंगा खाली आली नाही. किती पिढ्या झाल्या? सगर, अंशुमान, दिलीप. दिलीप मेला. त्या दिलीपचा मुलगा भगीरथ, या भगीरथाने हजारो वर्ष तपस्या केली गंगेला खाली आणण्यासाठी स्वर्गातून, तरी पण गंगा खाली आली नाही. आणि मग इतकी तीव्र केली तपस्या, एवढी तीव्र केली तपस्या, गंगेला सुद्धा खाली यायला भाग पडलं त्या भगीरथाने. कशासाठी हो? आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे, लक्षात घ्या. मेलं की संपलं हा सिद्धांत चुकीचा आहे. आपले जर पूर्वज, आई वडील नाही, आजी आजोबा पणजोबा जेवढे कुणी असतील आपल्या कुळामध्ये, या सर्वांच्या उद्धाराची जबाबदारी त्या कुळामध्ये जो कन्या किंवा जो मुलगा जन्माला आला त्याची जबाबदारी आहे. नुसतं जन्माला आला, माझं घर, माझी बायको, माझा परिवार, मेलं की संपलं, हे नरकाकडे नेणारे लक्षण आहेत सगळे. आपली सर्वांची जबाबदारी आहे की माझ्या वडिलांचं श्राद्ध व्यवस्थित झालं का, त्यांचं तर्पण पिंडदान व्यवस्थित झालं का, त्यांच्या नावाने काय भजन कीर्तन झालं का, ही जबाबदारी मुलांनी घ्यायला पाहिजे. ह्या 4 पिढ्यांची काय गरज होती हो? हजारो वर्ष झाले 4ही महाराज मेले, तरी सुद्धा गंगा नदी खाली येईना. कारण त्यांचं म्हणणं होतं, गंगेच्या पाण्यामध्ये यांच्या अस्थी विसर्जित झाल्या तरच यांना मुक्ती प्राप्त होऊ शकते. गंगा नदी आणायची होती खाली. मग त्यावेळेला ती गंगा नदी प्रसन्न झाली. 4 पिढ्या गेल्या ह्यांच्या गंगेला खाली आणायला. गंगा नदी एवढी साधारण समजू नका. आणि मग गंगा नदी आली, पण गंगा नदी घाबरली. गंगा नदी म्हणाली, माझा प्रवाह जो आहे ना फार मोठा आहे म्हणे. गंगेचा प्रवाह इतका मोठा आहे की जर गंगा तिच्या ओरिजिनल स्पीडने खाली आली तरी पृथ्वी त्याच्यामध्ये चेंडूसारखी वाहून जाईल. एवढी मोठी गंगा नदी आहे स्वर्गामध्ये. हे त्रिभुवन 14 लोक आहेत. मग गंगा नदी म्हणले, मी काय म्हणले खाली यायला तयार आहे, पण माझा जो वेग आहे, माझं जे स्पीड आहे ते कोण रोखणार, असं गंगेने प्रश्न केला. आणि मग त्यानंतर ते म्हणले ठीक आहे, महादेवांना प्रार्थना केली. मग यांनी महादेवांची तपस्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने विचारलं काय पाहिजे. ते म्हणले एवढा आमचा मॅटर मिटवा म्हणले, गंगा नदी खाली यायला तयार आहे, पण म्हणले स्पीड जास्त आहे. म्हणले येऊ द्या म्हणले, बिनधास्त येऊ द्या म्हणले. ही गंगा नदी आली. गंगा नदी आली आणि महादेवांच्या जटेमध्ये गेली. जटेवर धारण केली त्यांनी महादेवाने. आणि जटेवर धारण केली महादेवांनी. ती गंगा नदी गायब झाली जटेमध्ये. ज्याच्यामध्ये गंगेचा प्रवाह एवढा मोठा आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी चेंडूसारखी वाहून जाऊ शकते, तो प्रवाह महादेवांच्या जटेत गायब झाला गंगेचा. म्हणजे जटा किती मोठे असतील महादेवांचा विचार करा. हे महादेवांचं विश्वरूप आहे.
आणि ती गंगा नदी त्या जटेमध्ये गायब झाली. भगीरथ महाराज म्हणले, अहो आमच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून गंगेला खाली बोलवले, तुम्ही कुठं डोक्यात गायब केली याला, खाली येऊ द्या म्हणले स्पीड कमी करतोय म्हणले. ती गंगा नदी प्रार्थना केल्यानंतर एक थोडीशी धारा, एक धार गंगेची छोटीशी महादेवांच्या जटेतनं बाहेर पडली. आणि ती धारा म्हणजेच जे हिमालयामध्ये गंगोत्री धाम की, हिमालयात उगम पावते गंगा, गंगाधर भगवान की, म्हणून महादेवांचं एक नाव झालं गंगाधर. ज्यांनी गंगा धारण केली डोक्यावर अशा गंगाधर भगवान की. तर हे आहेत महादेव. आणि महादेवानी ही गंगा हे डोक्यावरून खाली आली आणि मग ती प्रवाहित झाली, इकडे गंगासागरपर्यंत गेली. गंगासागरला कोण कोण गेले, हात वरती करा. फार कमी लोक गेलेत, तुम्हाला मीच नेले की बाकीच्यांचं काय आहे. सब तीरथ बार बार, गंगासागर एक बार. तुम्ही सगळीकडे अनेक वेळा जावा, पण गंगासागरला एकदा तरी जायला पाहिजे आयुष्यात नेऊन. आणि जाणं फार कठीण आहे, समुद्रातून जावं लागतं. तर गंगासागरला एकदा गेलंच पाहिजे, कारण तिथे गंगा नदी समुद्राला जाऊन मिळते आणि तिथूनच खाली जाते कपिल मुनींच्या आश्रमात पाताळ लोकामध्ये. गंगा समुद्राला मिळत नाही तिकडं, खरं तर नीट पाहिलं तर लक्षात येईल, अजूनही वैज्ञानिकांना सापडलं नाही ती गंगा कुठं गायब होते. ती गंगा खाली जाते पाताळ लोकामध्ये. तर ही गंगा नदी आली. ही गंगा नदी जेव्हा लुप्त झाली होती त्या जटेमध्ये महादेवांच्या, तेव्हा महादेवाला विचारलं, अहो म्हणले मला सोडा म्हणले येत ना खाली. मग सोडा म्हणल्यानंतर महादेव काय म्हटले माहिती आहे का. महादेव म्हणले, तू काय करणार, या समाजाच्या कल्याणासाठी काय करणार विचारलं, गंगेला विचारलं महादेवांनी. ते म्हणले काय करू. सगळे देवी देवता पण तिकडे प्रकट झाले होते. त्या देवी देवतांना सुद्धा विचारलं, तुम्ही समाजासाठी काय करता, थोडं स्वस्त बना तुम्ही ह्या लोकांचा उद्धार करण्यासाठी. मग सूर्यदेव प्रकट झाले. सूर्यदेव म्हटले, थोडंसं जर हातामध्ये पाणी घेतलं सकाळ सकाळ आणि मला अर्पण केलं, अर्घ्य सूर्याला जर अर्घ्य दिलं तर मी प्रसन्न होईन म्हणे, माझी कृपा मिळेल लोकांना. ठीक आहे म्हणले. शनिदेव आले. शनिदेव म्हणले, थोडंसं तेलाचं माझ्या अंगावर वतलं की मी प्रसन्न होईल म्हणे, काही हरकत नाही, थोड्या तेलाने मी प्रसन्न होतो म्हणे. गणपती आले. थोडंसं म्हणले गवत दुर्वा आणली तर मी प्रसन्न होईल म्हणे, एखादा मोदक दिला तरी पण चालेल. तर थोड्या थोड्या गोष्टीने देवता प्रसन्न होतात. मग गंगेला प्रश्न केला महादेवांनी. महादेव म्हणले गंगेला, तू काय करणार सांग म्हणले. गंगा नदी म्हणले, मला काहीच नको म्हणले, एक काम करा म्हणले फक्त. काय. एक तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही काय करा, जर तुम्ही माझ्यामध्ये स्नान केलं गंगेमध्ये, एक तर तुमची पापं नष्ट होतील. दुसरी गोष्ट, जर मरताना एखादा व्यक्ती देह सोडतो त्यावेळेला मुखामध्ये गंगाजल पाहिजे. तुळशीचं पान पण पाहिजे, गंगाजल पण पाहिजे. म्हणजे गंगाजल जर मुखामध्ये असेल 100% म्हणे तो संसारातनं मुक्त होतो म्हणे, असं गंगेने सांगितलं. मग महादेवानी प्रश्न केला. महादेव म्हणले, अजून थोडंसं स्वस्त हो, अजून काहीतरी सांग. तर म्हणले, आता सगळीकडेच गंगा नदी मिळेल असं नाही, सगळीकडे गंगेचं पाणी मिळणार नाही ना. अमेरिकेत मिळेल का गंगेचं पाणी, जपानमध्ये मिळेल का गंगेचं पाणी, नाही भेटणार. म्हणले मग काहीतरी उपाय करा म्हणले. गंगा नदी म्हणले की जर एखाद्या व्यक्तीने घरी बसून, तो अमेरिकेत असू द्या, जपानमध्ये असू द्या, कुठे पण अंटार्क्टिक खंडावरती असू द्या, तिकडे बसून जर तुम्ही काय केलं, फक्त म्हणला काय, हर हर गंगे, हर हर गंगे, नुसतं असं जरी म्हटला तर त्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळेल. गंगा नदी एवढी स्वस्त झालेली आहे. आणि म्हणले जर एखादा माणूस मरत असेल आणि मृत्यूच्या वेळेला गंगेचं पाणी जर नसेल जवळ, तर म्हणले काय, तर त्यावेळेला म्हणे काय करा, फक्त म्हणे पाणी नसू द्या, फक्त काय करा, मृत्यूच्या वेळेला जो माणूस मरत आहे त्यांनी म्हणायचं, त्याला कळालंय आता मला प्राण जाणार आहे, तर त्यांनी काय म्हणायचं, फक्त गंगा 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 हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे,
आपणही म्हणा. हर हर गंगे 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 नमामि गंगे नमामि गंगे नमामि गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे नमामि गंगे नमामि गंगे हर हर गंगे हर हर गंगे बोलो गंगा माता की. रोज आंघोळ करताना बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जायचं नाही, पिक्चरची गाणी नाही लावायची असं म्हणलेलं आहे. तुम्ही मृत्यूच्या वेळेला आंघोळीच्या वेळेला डोक्यावर जेव्हा पाणी घेता, आपल्याकडे पाप म्हणजे काय, पाप म्हणजे काय थोडक्यात सांगतो. आंघोळ करताना आपण काहीतरी दुसरी गाणी बडबडण्यापेक्षा किंवा काहीतरी म्हणण्यापेक्षा नुसतं हर हर गंगे एवढं जरी म्हटला तर गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळेल. इतकं गंगा नदी कृपाळू झालेलं आहे. ही गंगेची कृपा आहे, कृपा. आणि मृत्यूच्या वेळेला जर म्हटला, गंगाजल जर उपलब्ध नसेल तर अजून कृपा आहे. नुसतं गंगा म्हटला तरी सुद्धा एवढं महात्म्य आहे गंगा नदीचं. म्हणून गंगेमध्ये एकदा तरी स्नान करायला पाहिजे. जाणार का आपण स्नान करायला? कोण कोण जाण्याची इच्छा आहे हात वरती करा. पाठीमागं कोणाकोणाची इच्छा आहे गंगेमध्ये स्नान करायची? इच्छा म्हटलंय मी, जबरदस्ती नाही. इच्छा आहे. काही जणांची इच्छा पण नाही की हो तुम्हाला कुठं स्नान करायचं आहे? हां, वड्यात. कुठल्या वड्यात करायचं? स्विमिंग पूलमध्ये. हां, हे माझी नम्र विनंती आहे. आपण इथे आलेला आहात, एवढं माझं ऐकलं तुम्ही तर तुमचं जीवन सफल होईल. एखादा व्यक्ती नरकगामी होणार असेल तरीसुद्धा तो ऊर्ध्वगामी होईल. एकदा तरी गंगेमध्ये स्नान करा. कुणाच्या घरामध्ये गंगेचं पाणी आहे हात वरती करा. बऱ्याच कमी लोकांच्या घरामध्ये आहे. बघा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कुणीही देह सोडतो त्यावेळेला गंगेचं पाणी असायला पाहिजे. म्हणून म्हणलं एकदा तरी गंगेकडे जावा. तिथं गेल्यानंतर बाटली भरून पाणी घेऊन यायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या शेजारी, आपल्या पाहुण्यामध्ये, आपल्या मित्रमंडळीमध्ये, घरामध्ये कुणी जर देह सोडत असेल तर त्याच्या तोंडामध्ये 2 थेंब सोडायला पाहिजे गंगेच्या पाण्याचे. याचं काय होतं माहिती का? तुम्हालाही त्याचं पुण्य लागतं आणि जो मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती आहे त्याचा उद्धार होतो. म्हणून ही कथा सांगितली मी. 4 पिढ्या गेलेत गंगेला खाली आणण्यासाठी. हजारो वर्ष तपस्या केलेली आहे. ही गंगा खाली आली त्या पाताळ लोकामध्ये गेली. ती 60,000 मुलांच्या अस्थी तिकडं होत्या, त्या पाण्यामध्ये भिजल्या आणि त्या 60,000 सगर महाराजांच्या मुलांचा उद्धार झालेला आहे त्या ठिकाणी. म्हणून गंगेचं महात्म्य आहे. आणि म्हणून ज्या अस्थी विसर्जन आहे, तुम्हाला जर शक्य झालं तर काशीला किंवा जिकडं गंगा नदी आहे त्या गंगेमध्ये नेहून अस्थि विसर्जन करायला पाहिजे. आणि याचं आपल्यापुढे सर्वात एक उत्तम उदाहरण आहे पंढरी नाना भोसले यांचं. तर मागच्याच वर्षी आम्ही काशीला गेलो होतो आणि नाना आमच्याबरोबर आले होते. जी नानांची तब्येत तर नव्हती येण्यासारखी, आणि ज्या दिवशी निघायचं आहे सगळं बुकिंग झालेलं आहे ट्रेनचं, आणि सकाळची वेळ आहे, निघायचं आहे आम्हाला आता, बसमध्ये बसायचं आहे, पण तब्येत साथ देत नाही. मग कॅन्सल झालं त्यांचं जायचं. पण मी प्रभूजींना सांगितलं की म्हटलं असं काही करू नका, मी आहे म्हटलं, काही काळजी करू नका, सगळ्या सोयीसुविधा तिकडे आहेत म्हटलं, बिनधास्त चला म्हटलं. तशा अवस्थेमध्ये नानांची इच्छा होती एकदा गंगेत स्नान करायचं आणि त्यांच्या आईवडिलांच्या अस्थी होत्या त्या गंगेत विसर्जित करायच्या होत्या. तर त्या अस्थी घेतल्या, नानांच्या आईवडिलांच्या अस्थी, त्या अस्थी घेतल्या आणि आजारी अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना घेऊन गेलो. जवळपास आमच्याबरोबर 200 लोक होते अयोध्या, काशी, प्रयागला. तर गेलो आणि त्या ठिकाणी सकाळी 6 वाजता गंगेमध्ये आम्ही स्नान केलं काशी विश्वनाथाच्या पुढे. आणि त्या ठिकाणी
आमचे सगळे भक्त होते, कथा कीर्तन चालू होतं आणि नानांनी स्वतःच्या हाताने सगळ्या भक्तांच्या संपर्कामध्ये सहभागामध्ये या ठिकाणी गंगेमध्ये त्यांच्या आईवडिलांच्या अस्थी विसर्जित केल्या. तुम्ही केलं तर तुमची मुलं करतील. मग कालच प्रभूजींचा फोन झाला आणि ते म्हणले की आपल्याला सुद्धा नानांच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायच्यात म्हटले. मग नानांनी त्यांच्या आईवडिलांचं केलं म्हणून आता त्यांच्या मुलाला बुद्धी दिली भगवंताने की तुम्ही तुमच्या वडिलांचं गंगेमध्ये जाऊन अस्थि विसर्जन करा. हे फार महत्त्वाचं आहे हो. आज आपण एवढी मोठी प्रगती केली, 21व्या शतकामध्ये एवढे मोठे शोध लावले, जग कुठं चंद्रावर चाललंय म्हणतायत, पण आपण छोट्या नाही म्हणू शकत आहे, पण या मोठ्या मोठ्या गोष्टीला आपण छोटं बनवून फार मागं टाकलेलं आहे. अंत्यविधी व्यवस्थित व्हावा, अंत्यविधीला कथा कीर्तन व्हावं, आणि विशेष म्हणजे सौभाग्याची गोष्ट असं म्हणले, लाईफ इज अ प्रिपरेशन, डेथ इज अ एक्झामिनेशन. जीवन तयारी आहे आणि परीक्षा काय आहे? मृत्यू परीक्षा आहे म्हटलेलं आहे. परीक्षा पास झाले नाना, काय झालं? अंतकाळी भगवंतांच्या भक्त होते, कीर्तन होत होतं अंत्यसमयी. कोण कोण होतं? हातवरती करा, कोण कोण होतं शेवटच्या दिवशी? सगळे होतं आपण, बरेच जण. तर अंतसमयी भगवंतांचे भक्त येणं आणि तिथं कीर्तन होणं, देवाचं नाव कानावर पडणं, ही साधारण गोष्ट नाही. सर्वांच्या बाबतीमध्ये घडत नाही असं. यांच्या बाबतीमध्ये घडली याचा अर्थ हे महान आत्मा आहे, ते काही साधारण व्यक्ती नाही. आणि यांनी मला सांगितलं की यांचा जो जन्म आहे नानांचा, जेव्हा जन्म झाला त्यावेळेला रामकथा चालू होती, लक्ष्मण शक्ती लागली होती गावामध्ये. कुठलं गाव? वाडेगाव. नानांचा जन्म झाला तेव्हा रामायण चालू होतं, लक्ष्मण शक्ती लागली होती आणि म्हणून त्यांचं नाव लक्ष्मण ठेवलं. नानांचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? लक्ष्मण. लक्ष्मण नाव ठेवलं. आणि नंतर मग त्यांच्या आजीनी इकडं आल्यानंतर पंढरीनाथ नाव ठेवलं त्यांचं. दोन्ही नावं चांगलीच आहेत. आणि सर्वांना तर माहितीच आहे नानांचा स्वभाव. जेव्हा आपण सत्कर्म करतोय तर अंतकाळी अशी काही योजना होते. आणि आत्तासुद्धा देह सोडला तर देह सोडताना सुद्धा रामकथाच चालू होती. आणि जेव्हा त्या ठिकाणी रामकथा चालू होती महूदमध्ये, तर त्यावेळेला ही बातमी कळाली. तर त्या कथेमध्ये आम्ही सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्या कथेमध्ये, रामकथेमध्ये नानांचं नाव निघालं. याचा अर्थ काय झाला? हे कुठंतरी कनेक्शन आहे. उगाच बाय चान्स या जगामध्ये कुठली घटना घडत नाही. तर मागच्याच वर्षी, जास्त काही माझा परिचय त्यांचा जास्त नाही, पण यात्रेच्या निमित्ताने ते बरोबर आले. भरपूर त्यांना शारीरिक त्रास असताना सुद्धा अयोध्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं, प्रयागमध्ये त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं, काशीमध्ये स्नान केलं. आणि हे सगळं त्यांना अंतकाळी घडलेलं आहे. आणि सुखपूर्वक, अतिशय जास्त त्रास वगैरे काही न होता त्याने आपलं वय तर झालंच होतं, एक दिवशी आपल्या सर्वांनाच जायचं आहे, परंतु शेवट कसा होतो याच्यावरतीच सगळं दिसून येतं. तर चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपला शेवट केलेला आहे. आणि भगवंताचे भक्त, आणि आजही आपण त्यानिमित्ताने 13वा आहे तर कीर्तन, आपण सगळे भक्त आला इकडे. आता कीर्तन झालं, प्रवचन झालं, भक्त आले, आरती होईल, प्रसाद होईल. या सर्वाचं जे पुण्य आहे ते त्या आत्म्याला जातं. म्हणून आपण हे सगळे कर्म करत असतो आणि आपण सर्वांनी करायला पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला, आता 2च मिनटं बोलतोय मी, ज्या वेळेला आपल्या आसपास कुणी असू द्या, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अंत्यविधीला जाऊ नका. माझा प्रणाम आहे तुम्हाला सर्वांना. आजकाल हेच झालं आहे, फक्त 5 मिनटं आधी जायचं, कुठे मेलं की तिकडं जायचं. प्रत्येकाने काय करायला पाहिजे? गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. तुमच्या घरामध्ये तुळशी आहे, तुळशी, त्या तुळशीचा एक वाळलेली काडी घ्या प्रत्येकाने. आणि जेव्हा जिकडं एखाद्या व्यक्तीला अग्नी दिला जातो, ती वाळलेली काडी तुळशीची तुमच्यामार्फत, तुमचं जर त्या व्यक्तीवर प्रेम असेल तर, बरं का, जिकडं तुम्ही गेलाय, एक काडी त्या अंत्यसंस्कार करताना त्यामध्ये टाका. एवढं करू शकताय का हो? घरातून आपण गेल्यानंतर बऱ्याच वेळेला कसं आहे बघा, येणारा आहे, जाणारा आहे. सगळ्यांना माहिती, आपल्याला सवय झाली आता. याच्या मैताला जावा, त्याच्या 13व्याला जावा, पण मोकळं जाऊ नका. एखाद्याच्या अंत्यविधीला गेला तर तुळशीचं पान घेऊन जावा किंवा तुळशीची काडी घेऊन जावा. याचं फार मोठं महत्त्व सांगितलं आहे शास्त्रामध्ये. माझ्याकडे वेळ नाही सांगायला. आणि शक्य असेल तर जवळचा घरातला असेल, गंगाजल घेऊन जावा. आता बघा, ते काशीवरून आले तेव्हा आम्ही गंगाजल आणलं होतं नाना, तर अंतसमयी त्यांना गंगाजलसुद्धा भेटलेलं आहे. या ठिकाणी त्यांना गंगाजल पाजलेलं आहे आपण या ठिकाणी. हे काय, हा फार मोठा महिमा आहे.
आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात शेवट गोड व्हायला पाहिजे. म्हणजेच तोंडामध्ये तुळशीचं पान पाहिजे, गंगेचं पाणी पाहिजे आणि कडेनं भगवंताचे भक्त असावे कीर्तन करण्यासाठी. असं जर झालं तर शेवट चांगला झाला असं म्हटलेलं आहे. आणि सगळी लक्षणं या ठिकाणी दिसून आलेली आहेत. त्यामुळं हे सगळे एक त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे किंवा सौभाग्याची गोष्ट आहे नानांसाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर अजून एक विधी आहे की आपण जेव्हा अंत्यविधी करतो तर त्यावेळेला अंत्यविधी करत असताना आपल्या भागामध्ये मी पाहिलेलं आहे बरेच लोक फार गडबड करतात, विशेष करून भावकीचे लोक फार गडबड करतात. तर काय करायला पाहिजे, आता काय विधिवत काय करू शकता तुम्ही, तर मी सांगितलं की त्यांना तुम्ही काहीतरी भगवंताचा पांडुरंगाचा प्रसाद असेल तो शेवटी तोंडामध्ये ठेवायला पाहिजे, तुळशीचं पान ठेवायला पाहिजे आणि गंगाजल ठेवायला पाहिजे, तोंडामध्ये गंगाजल द्यायला पाहिजे. जर गोष्टी झाल्या तर त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा लाभणार आहे, आपल्या सर्वांना लाभणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे आणि जाळण्याचा सुद्धा विधी आहे की जेव्हा आपण एखाद्याला अंत्यविधी करतोय तर माझी सर्वांना हात जोडून नम्र निवेदन आहे, इथं जेवढे बसलेले आहेत, की आपण जेव्हा अंत्यविधी करतो कृपा करून पेट्रोल डिझेल याचा वापर करू नये. टायरं जाळतात काही लोक, जळत नाही म्हणून. तर मी बऱ्याच ठिकाणी या गोष्टी सांगतोय. तुमच्याकडे भारतीय वेदलक्षणा देशी गाईचं जर तूप असेल तर ते तूप आपण घ्यायला पाहिजे, आणि तूप नसेल तर तिळाचं तेल असेल तरी चालेल, पण डिझेल आणि पेट्रोलचा वापर करू नये असं माझं नम्र निवेदन आहे. कारण त्या आत्म्याची सद्गती नाही होणार मंडळीनो. आणि गडबडसुद्धा करू नये की जाळण्याची आणि ह्या करण्याची गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी असावी. याला म्हणतात तयारी, पूर्वतयारी, मृत्यूची तयारी. हे आपल्या सर्वांना करायची आहे. एक दिवस आपल्या सर्वांना याला सामना करायचा या सर्वांचा. त्यासाठी आपण हे सगळी तयारी केली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं माझं सांगणं आहे सर्वांना, थोडंसं कडक आहे आणि थोडंसं वाईट वाटणार आहे तुम्हाला, पण सर्वांनी थोडं लक्षात घ्या. आपल्याला जर मुलं असतील तर त्या मुलांना सांगायचं, जर नीट लक्ष द्या, जर मी मेल्यानंतर माझ्या अस्थी काशीला नेऊन गंगेमध्ये विसर्जित करणार असतील, मी काय म्हटलं, थोडंसं अवघड वाटणार आहे तुम्हाला, मी मेल्यानंतर माझ्या अस्थी तुला गंगेमध्ये विसर्जित कर आणि मेल्यानंतर कुठंतरी माझ्या नावाने दानधर्म कर, माझ्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेव, गंगेचं पाणी ओत, हे सगळं तुला मान्य आहे का, तर त्याच्या नावावर प्रॉपर्टी करा. कारण मुलगा जन्माला घालण्याचं एकच काम आहे एवढं. जर मुलगा जन्माला आला तर त्या मुलाने हे कर्म करायलाच पाहिजे. जर तो वडिलांसाठी एवढं करू शकत नाही, वडिलांनी करोडोची प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे, काशीला जाऊन अस्थी विसर्जित करू शकत नाही, त्याला मुलगा म्हणण्याचा अर्थ नाही आहे. शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे, एक आहे पुत्र आणि दुसरा आहे मूत्र. जर तो पुत्र बनू शकत नाही तर तो मूत्राप्रमाणे म्हटलेला आहे. म्हणून प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांचं जे दिवंगत झालेले आहे त्यांचं श्राद्ध कर्म, पिंडदान, तर्पण ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हे आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. मग ते जिथं कुठं असतील ते वरून आशीर्वाद करतील, सुखी भव, आणि मग आपला संसार सुखाचा होईल. जर आपल्या आई वडिलांना आपण हे नाही केलं तर मग कसं होणार. म्हणजे सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की आपण या गोष्टीचा प्रयत्न करा करण्याचा, आपल्या आईवडिलांचं विधिविधान चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.